रसिकाला तेजसला भेटण्याची फार उत्सुकता लागलेली होती. त्याने रसिकाला 5 वाजता जाऊया असे सांगितले होते, पण तोपर्यंत रसिकाला काही राहवतच नव्हते. ती 3 वाजल्यापासूनच तयार व्हायला लागली. 1 तासभर ती फक्त आरशासमोर मेकअपच करत होती. वहिनीचा तो नवीन शॉर्ट कुर्ता घालून त्यावर जीन्स घातली. तसे रसिका साधी आणि सिंपलच होती, पण आज तेजसला पहिल्यांदाच भेटणार आहे म्हणून ती असा लूक करून निघाली होती. असंही तेजसला ती साधीच आवडत होती. छान अशी तयार होऊन ती फोनची वाट पाहत होती. कधी एकदा 5 वाजतील म्हणून ती घड्याळाकडे नाराज नजरेने बघत होती. घरात सगळीकडे ती इकडून तिकडे चक्रा मारत होती. 4:30 वाजले तरीही तेजसचा एकही कॉल आला नाही. तिला वाटत होते तेजस फिरायला जाण्याचा प्लॅन कॅन्सल तर नाही करत ना. जर त्याने प्लॅन कॅन्सल केला तर माझा चांगलाच पचका होणार आहे. मी एवढी छान तयार झाली आहे, स्वतःच्याच मनात ती बडबडत होती. पण नाही, असे काही होणार नाही. ती स्वतःच्या मनाला पुन्हा पुन्हा समजावत होती, कारण ती एवढी छान तयार होऊन बसली होती ते फक्त तेजससाठीच. तोपर्यंत दारावरची बेल वाजली. ती सोफ्यावरून उठून पळतच दरवाजाकडे निघाली होती. तोपर्यंत तिची आईसुद्धा गडबडीने दरवाजा ओपन करायला निघाली. थांब थांब आई, मी उघडते असे म्हणत रसिका आईला थांबवते. अगं किती ती घाई, माहीत आहे आमचे जावई तुला बाहेर फिरायला नेणार आहेत, पण त्यासाठी एवढी उत्सुकता, बाप रे. आई तिला मुद्दाम चिडवत होती. आई गप ना असे म्हणत तिने दरवाजा ओपन केला. आता तेजस आपल्याला घ्यायला आला असणार म्हणून तिने पळत जाऊन दरवाजा उघडला होता, पण तेजस तर आलाच नव्हता. रसिकाचा भाऊ जॉबवरून आला होता. त्याला बघून तिने कपाळावर आठ्या पाडल्या आणि लगेचच नाराज झाली. रसिकाच्या चेहऱ्याकडे बघत तिचा भाऊ तिला लगेचच म्हणाला, अगं अशी का नाराज आहेस, काय झाले, असे का तोंड वाकडे केले आहे. तोपर्यंत रसिकाची आई, वहिनी, बाबा सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले. ती खूप आशेने दरवाजा उघडायला पळाली होती, पण तेजस तर आलाच नव्हता. तिच्या दादाला ही गोष्ट समजली आणि तो सुद्धा तिला चिडवू लागला. तेवढ्यात तेजस आलाच. दरवाजा उघडा असल्यामुळे आता पळत जाण्याची गरजच पडली नाही. तेजसला दारात बघून आता तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. झालेला जोक थांबवत लगेचच रसिकाचा भाऊ तेजसकडे गेला. या ना आतमध्ये. नाही नको दादा, परत आल्यानंतर येईल. रसिकाचे आवरून झाले आहे ना, तेजसने रसिकाकडे बघत म्हटले. तेवढ्यात आई बाहेर येऊन म्हणाली, हो हो, ती केव्हाची तयार होऊन बसली आहे तुमची वाट बघत. खूप वाट पाहायला लावली हो तुम्ही रसिकाला, असे म्हणून आई रसिकाला चिडवत होती. तेजससुद्धा हसत होता. रसिका उठली आणि तेजसच्या गाडीवर बसली. पहिल्यांदा असे अनोळखी मुलासोबत ती गाडीवरून जात होती. दोघांच्या मध्ये अंतर ठेवून ती पाठीमागे सरकूनच बसली होती. घरातल्या सगळ्यांना येतो आम्ही म्हणून ते दोघे निघाले. थोडं लांब गेल्यानंतर तेजस रसिकाला म्हणाला, अगं रसिका, थोडी पुढे सरकून बसलीस तरीही काही प्रॉब्लेम नाही. एवढ्या मागे बसली आहेस, मध्ये कोणी आहे का. नाही, पण मी इथे कम्फर्टेबल बसली आहे. हो खरंच तू कम्फर्टेबल असशील, पण मी नाही ना. मला सारखे सारखे बघावे लागत आहे तू पाठीमागे आहेस की नाहीस. म्हणून जरा तू पुढे सरकून बस, म्हणजे मला समजेल तू माझ्या पाठीमागे बसलेली आहेस ते. दोघेजण हसायला लागले. तेजस आरशातून रसिकाकडे पाहत गाडी चालवत होता. तिचे समोरचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि ती पुन्हा पुन्हा हाताने ते केस मागे टाकत होती. सारखे सारखे हेच होत होते हे तेजसने बघितले आणि त्यांनी गाडी थांबवली. रसिका, आता एकदाच तू केस नीट कर, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येणार नाहीत. ती गाडीवरून खाली उतरली आणि केस नीट करू लागली. ती गाडीच्या आरशात बघायला जराशी पुढे झुकली आणि तेवढ्यात तेजसही त्याचा चेहरा पाहण्यासाठी आरशासमोर वाकला आणि दोघांची जोरात टक्कर झाली. रसिका खूप जोरजोरात हसायला लागली. ते बघून तेजसही खूप हसायला लागला. त्यांच्या हसण्याने आजूबाजूचे लोकसुद्धा त्यांच्याकडे पाहायला लागले. तिने केस नीट केले. रसिका अजूनही त्याच हसण्याच्या मूडमध्ये होती, त्यामुळे तिच्या लक्षातही आले नाही की आपण तेजससोबत, म्हणजे आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आहोत. तेजसच्या खांद्यावर हात ठेवत ती गाडीवर बसली, तेही त्याला चिकटून, आणि पाठीमागून हसत त्याच्या पाठीवर डोके टेकून पुन्हा हसायला लागली. तिला अजूनही हसू कंट्रोल होत नव्हते, पण तेजस मात्र तिच्या त्या हसण्याने आणि पाठीवर तिने टेकवलेले डोके, त्या स्पर्शाने एक वेगळाच अनुभव घेत होता. आज पहिल्यांदाच, आणि तेही
आत्ता तिचा त्याला स्पर्श झाला होता. तेवढ्यात रसिकाच्या लक्षात आले की आपण तेजससोबत आहोत, आपल्या फ्रेंड्ससोबत नाही. तसे ती त्याच्या पाठीवरून पाठीमागे झाली आणि नीट सावरून बसली. आता तिच्या लक्षात आले होते की ती त्याच्या खूप जवळ बसली आहे. आता तिला पाठीमागे हाताने पकडण्यासाठी शक्य नव्हते. तिने तेजसचा शर्ट दोन्ही हाताने कमरेभोवती पकडला होता. जसा तो फास्ट गाडी चालवू लागला तसा तिने अजून जोरात त्याचा शर्ट ओढून धरला. अगं रसिका, नीट पकड ना, मला का पाठीमागे ओढते? नीट मला पकडून बस, नाहीतर तू मलाही पाडशील. तो तिला मुद्दाम बोलत होता, पण तिला खरेच वाटले आणि तिने शर्ट सोडून त्याच्या कमरेभोवती हळूवार हाताने पकडले. तेजसला हसू तर खूप येत होते, पण तरीही चेहऱ्यावर काहीच भाव न दाखवता पुन्हा एकदा म्हणाला, नीट पकडून बस. हो हो बसले आहे, असे म्हणत रसिकाने पुन्हा एकदा त्याच्या कमरेभोवती हात घट्ट केले. थोड्या वेळाने ते एका गार्डनमध्ये पोहोचले. तिथे एक गणपतीचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये जाऊन दोघांनी दर्शन घेतले. संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्या दोघांनी आरतीसुद्धा मिळाली आणि पुन्हा त्या गार्डनमध्ये आले. थोडा वेळ गप्पा मारल्या, लग्नाविषयी काही चर्चा केली आणि तेवढ्यात रसिकाला पाणीपुरीचे दुकान दिसले. ती त्या पाणीपुरीवाल्याकडे सारखी बघत असल्यामुळे तेजस म्हणाला, तुला पाणीपुरी खायची आहे का? रसिका मान हलवून होकार देते.